संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची. सुरेल आणि मनोहारी सुरावटींनी सजलेली डावजेकरांची गाणी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात आणि ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. तंत्रज्ञानाबद्दल विशेष आत्मीयता असणाऱ्या दत्ता डावजेकरांचं आयुष्य त्यांच्या नकळत संगीत सुरांनी बहरलं आणि स्वातंत्र्यपूर्व काळात मेळ्यांमधून गायल्या जाणाऱ्या गीतांना स्वरबद्ध करणारे दत्ता डावजेकर आजचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक झाले. आता जरी मी चांगलं गातो आणि चांगल्या चाली करतो, पण लहानपणी मला असं काही येत नव्हतं. तरी पण गंमत अशी की आमचं घराणं संगीतातलं. वडील चांगली तबलजी आणि त्यांच्याकडे खूप मुलं शिकायला यायची आणि मुलं उठून गेली की मी आपला एखादा तबला ओढायचा आणि वाजत बसायचं. तेव्हा कानावर जे काही पडेल मेळ्यातलं वगैरे ते ऐकत राहायचं. अशा तऱ्हेने संगीताची आवड आमच्या घराण्यात वडिलांपासून आहे. वडिलांना पण पुष्कळ आवड होती संगीताची. ते काय झालं, मराठीत दुसरी तिसरीत जेव्हा मी गेलो शाळेमध्ये, नूतन मराठी विद्यालय मराठी शाळा, ते मराठी तिसरीत असताना आमचे चित्रा म्हणून मास्तर होते. ते काय करायचे की मी वर्गात एकदा 11 वाजता गेलो की मला म्हणणार, डावजेकर बाकावरती दप्तर ठेव आणि उभा राहा. मी उभा राहणार. हां, आता एखादं गाणं म्हण. मग काहीतरी मी गाणं म्हणणार. तर ती 27, 28, 26 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला नाट्यसंगीतच फक्त माहिती आहे लोकांना, सिनेमा तर नव्हताच मुळे त्यावेळेला. मग नाटकात तर जे कानावर पडलेलं मोडकं तुडकं काहीतरी गाणं असेल ते मी काहीतरी गाणं म्हणायचा. आणखीन मग मास्तर म्हणायचे बस खाली बसूस. आमच्या शाळेत त्यावेळेला काय होतं, नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये सेकंड लँग्वेज संस्कृत, पर्शियन, आणखीन ह्या 2 सांगायची आणि फ्रेंच होती, पण जर्मन नव्हती. माझी इच्छा भयंकर होती की जर्मन लँग्वेज शिकायची आणि ह्याला जायचं, जर्मनीला जायचं, इंजिनियर व्हायला. ही फार इच्छा भयंकर. पण त्या शाळेत सेकंड लँग्वेज जर्मनी नसल्यामुळं मग मी नानावड्यात नाव घातलं रमणबागेत. तिथली जी शाळा होती त्या शाळेमध्ये जर्मन लँग्वेज होती. जिथे मी इंग्लिश 5वी, 6वी, 7वी 3 वर्ष शिकलो. 7वी म्हणजे मॅट्रिकचा वर्ग आमच्या वेळेला. ऐन परीक्षेच्या वेळेला असं आलं की वडिलांकडे फी द्यायला पैसेच नव्हते. त्यामुळे मी काय मॅट्रिकला बसू शकलो नाही आणि असं माझं ते राहून गेलं. तर यात गंमत काय झालं की जिथे मी रेडिओ सेट बांधला होता घरी आमच्या, तर वरती 100 फूट असं लांब एरियल बांधलं होतं, खाली वायर आणली होती. तर आमच्या घरासमोर म्हणजे शनिवार पेठेत महामहोपाध्याय दत्त वामन पोद्दार राहायचे 3ऱ्या मजल्यावरती त्यांच्या घराच्या, आणि 2ऱ्या मजल्यावरती त्यांचे बंधू राहायचे दामोदर वामन पोद्दार, मेकॅनिकल इन इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्सची पाठी नेहमी जाता दिसायची. तर त्यांच्याकडनं मला निरोप आला. एक पोरगाला माझ्याकडे आणि मला म्हणला, ए दत्त्या तुला बोलवलं आमच्या साहेबाने. म्हटलं चल. तर ते आले का, दामोदर पंतांनी विचारलं. तर पोरगा म्हणला, वय किती आले, हेच बसतं हेडफोन लावून दिवसभर ऐकत. हे बघा सोनारचं पोरगं आहे. मला तू सोनार का रे? म्हटलं हो. मग तू काय केलंस? म्हटलं मी रेडिओ सेट असा बांधेल, मला ऐकू येते छान. अरे मग मला बरं वाटलं, तू असं कर, तुझं शिक्षण चालू देत. म्हटलं असं झालं, मला शिक्षणाला काही करता आलं नाही. मला म्हटलं मी तुला पैसे देतो, तू मॅट्रिकला बेस, तू मॅट्रिक पास झाला ना की तुझी जर्मनीला जायची मी सगळी व्यवस्था करतो. मला एवढा आनंद झाला, मी टाणटाण उड्या मारत निघून गेलो. पण दुर्दैव माझं असं की बिचारे दामोदर वामन पोद्दार 2ऱ्या वर्षी वारले. ते आता पुढे काय करायचं हा प्रश्न पडला. तेवढ्यात माझा एक मित्र भेटला मला. आम्ही राहत होतो शनिवार पेठेत ना, वीराचा मारुती, तिथून फुटक्या बुरुजाकडे जो रस्ता जातो तिथे आम्ही राहायचो. तो मित्र मला म्हणाला, अरे इथे गोवर्धन कन्या मेळा म्हणून मुलींचा मेळा आहे, तर त्यांना कोणी तबला वाजवायला मुलगा मिळत नाही, तर तू येतोस का? म्हटलं हो येतो, मला तबला वाजवता येतं, वडिलांनी मला शिकवलेलं आहे. मग मी मेळ्यात ती नोकरी धरली गोवर्धन कन्या मेळ्यात.
तर ते 15 दिवस मेळ्यात रोज तबला वाजवायचा, शिकवणी चालायची आणि मग 10 दिवस मेळ्याबरोबर हिंडायचं पण पुण्यामध्ये. अशा तऱ्हेने मी काम केलं. महिना पगार सगळा मिळून 5 रुपये. दुसऱ्या वर्षी गेलो तर मला हार्मोनियम वादकाचं काम मिळालं. तिसऱ्या वर्षी गेलो हार्मोनियम वाजायला म्हणून, तर आमचे चालक जे मेळ्याचे राजाभाऊ नेने ते म्हणाले, अरे दत्ता, तांबेशास्त्री आजारी पडलेत आणि गाण्यानं चाली लावायला कोणी नाही, तर तुझ्याकडे हे काम आहे, तू लावशील का चाली? म्हटलं लावेल मी. मग मनमोहन नातू असे कोणी कवी होते चांगले चांगले, त्यांची गाणी होती. त्या गाण्यानं मी सगळ्या चाली लावल्या 10-15 गाण्यांना आणि 15 दिवसाचे सगळं करून आमचा मेळा सुरू झाला. स्वर उमटावे शुभं करोति, स्वर उमटावे शुभं करोति. त्यावेळेला काय झालं होतं, प्रभात फिल्म कंपनीतून सगळी फाटाफूट झाली होती आणि शांता आपटे सत्याग्रह करून किंवा असंच काहीतरी करून त्या तिथून निघाल्या आणि त्यांनी स्वतःची एक संस्था स्थापली होती. त्याचं नाव होतं SA कन्सर्न्स, म्हणजे शांता आपटे कन्सर्न्स. तर तिथला एक ओळखीचा त्यांचा असा मुलगा माझ्याकडे आला. मला म्हणले, दत्ता तुला आणखीन एक मी नोकरी आणली बघ. तिकडे त्यांना पियानो वाजवणारा किंवा दिलरुबा वाजवणारा आणि तबला वाजवणारा, कारण मला दिलरुबा येत होता. माझे आतेभाऊ दिलरुबा आणून ठेवला होता, ते वाजवत नसत पण मी सापडला की रोज वाजवायचा. त्यामुळे मला थोडा दिलरुबा वाजवता येत होता. मी म्हटलं येतो, मला नोकरी मिळाली. तो मला घेऊन गेला. त्यांच्या घरी गेलो. बाबूराव आपटे थोरले बंधू शांता आपटेचे, त्यांनी चौकशी वगैरे केली. त्यांनी सांगितलं हे गुरुजीत शांताबाईंचे, यांचं नाव दत्तपंत मंगळवेडेकर, हे यांना सगळं गाणं वगैरे शिकवत आहेत, नृत्य शिकवत आहेत. आणि गाणं शिकवणारे दुसरे जगन्नाथ बुवा पंढरपूरकर, चांगले गाणारे होऊन गेले. त्यांच्याकडे शांताबाई गाणं शिकायचं. तर अशा तऱ्हेने आम्ही तिकडे 10 महिने रिहर्सल केली. त्यात मी पियानो वाजवायचा, कधी कधी तबला वाजवायचा, कधी दिलरुबा वाजवायचा. आणि असं करून 10 महिन्यानंतर आम्ही टूरवरती गेलो. पहिला आमचा मुक्काम लाहोरला 1939 सालच्या एंडला असेल किंवा 40 वेळ. आणि लाहोरला 15 दिवस मुक्काम होता. खूप तिकडे गर्दी प्रचंड व्हायची हो. तिकडे काय नाटकं नव्हतीच, सिनेमाचं नव्हताच, पण बैठकी होता की नाही मला माहिती नाही. पण संगीताचे फार शौकीन लोक, म्हणजे त्यांना कसे डान्स पाहायला पाहिजेत किंवा उर्दू गझल वगैरे ऐकायला पाहिजेत, आणि त्या दृष्टीने सगळा प्रोग्राम बसवलेला. तर रोज प्रोग्राम व्हायचे, चिकार अगदी. आणि एक प्रत्येक गाणं आलं की चिकार टाळ्या पडायच्या आणि लोक अगदी पैसे फेकायचे स्टेजवरती. तर स्टेजवर कसले ते आमच्या पुढे सगळे पैसे पडायचे. असे कोणी रुपया पडला तर उचल टाकायच्यात, कोणी 2 रुपये पडले उचल टाकायच्यात, अशी आमची रोजची कमाई. म्हणजे आम्हाला महिना 20 रुपये पगार, पण असेच 5-7 रुपये जास्ती मिळून जायचे. त्यावेळेला बघा आम्ही लाहोर, अमृतसर, अलाहाबाद, सिमला, श्रीनगरला जायचं ठरलं होतं एवढं. पण आमची ती 1.5 महिन्याची ट्रीपची मुदत संपली आणि थंडी फार म्हणून श्रीनगरला काही जाता आलं नाही. आणि परत आम्ही मुंबईला आलो. तर मुंबईला आल्यानंतर मला सुधीर फडके भेटला. अरे म्हटलं सुधीर तू इकडे कुठे? तो म्हणला मी कलकत्त्याला चाललो आहे, मदत पाहिजे म्हणून मी जरा मदत गोळा करायला आलो इकडे तिकडे वगैरे. म्हटलं मदत कशाला? म्हटलं माझ्याकडे मला म्हटलं आजच बोलवणाला एक ग्रामोफोन कंपनीचं, ते त्या कंपनीचा ओडियन म्हणून आहे, जर्मन कंपनी. आणि माझं बोलणं पण झालं, त्यांना मी गाणी रेकॉर्ड करून द्यायची. म्हटलं चांगलं गाणारा, मी कित्येक वर्ष आहे तर फर्स्ट क्लास गातोस, तुझी 4 गाणी आपण करूया ना तिकडे. हो म्हणाल, तयार झालं. मी कंपनीशी मी बोलणं वगैरे केलं आणि रेकॉर्डिंगची आमची डेट ठरली. आणि 29 का 30 का काय तारीख मला आठवण, सप्टेंबर 1939 सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाली. ती सुरू झाली म्हणून ती जर्मन कंपनी जी गेली ती गेलीच. त्यामुळे तो सुधीरचा चांगला चान्स गेला, माझाही चान्स गेला आणि ते काही रेकॉर्डिंग झालं नाही. माझा एक मित्र होता कोष्टी म्हणून, पुण्याला वाडिया कॉलेजमध्ये होता. त्याचं मला पत्र आलं की डावजेकर तो ताबडतोब पुण्याला निघून ये, तुला मी म्युझिक डायरेक्टर करायचे ठरवले आणि उशीर लावू नको वगैरे वगैरे. तर लगेच आम्ही ती जागा सोडली, भाड्याची जागा होती, 30 रुपये भाडं होतं ताराबागेमध्ये, आणि पुण्याला आलो. आणि हे त्याला मित्राला भेटलो ज्याने कोष्टीला आमच्या, आणि कोष्टीला म्हणलं असं असं आहे, चला म्हणला वाट बघतायत तुझी तिकडे चल. मग तो मला घेऊन गेला नवयुग स्टुडिओमध्ये. तर तिथे के नारायण काळे मोठे डायरेक्टर ते होते, त्यांची माझी ओळख करून दिली. तर ते मला म्हणाले की डावजेकर
तुम्ही म्युझिक करता? म्हटलं हो, मी पुष्कळचं काम केलं, हिचे मी ग्रामोफोन कंपनीत चाली लावायचं. मग ते वारा फोफावला, दर्या ओफाळला, ते गाण्याची चाल तुमचीच का? म्हटलं हो, माझीच चाल. आणि मी मनात घाबरून सांगितलं आणि हो बरं ठीक आहे, मग तुम्ही तिथे अकाउंटंट ऑफिसमध्ये जाऊन पगार ठरवा. आणि तिकडे गेलो आणि मला 200 रुपये दरमहा पगार ठरला. मला इतका आनंद झाला की संध्याकाळी लगेच मी वाटेकडे पळालो. बाल दोस्त ना वाटे आमचा. वाटेला म्हणलं मी आज खोटं बोललो, नोकरी मिळाली की वारा फोफावला ही चाल म्हटलं माझीच आहे म्हणून सांगितलं मी आणि मला नोकरी मिळाली. तर तुझी चाल ना? सॉरी म्हटलं. वाटे मला म्हणतं अरे हट, ती काय माझी चाल नाही काही, ती बाबूराव गोखलेची चाल, ज्याने गाणं लिहिलं त्याची चाल आहे. आम्ही दोघे असंच सुटलो. आता इकडे मी राहिलो नोकरीला, पिक्चर मिळालं मला म्युन्सिपालिटीमध्ये. तर मी भैया तेंगडी असिस्टंट होते काळ्यांचे. तो माझा फार जुना दोस्त वसंत तेंगडी. तर तो मला म्हणाला की डावजेकर, नागपूरवर एक मुलगा आहे, नागपूरहून मुलगा आला आहे आणि फार छान गातो, इथे तो नोकरीला आहे आणि तो ऐक गाणं कसं काय तुला वाटतं ते, कारण आपल्या पिक्चरमध्ये हिंदी गाणी आहेत, ती त्याची हिंदी भाषा फार चांगली आहे ना. म्हटलं ठीक आहे, उद्या घेऊन ये. मग दुसऱ्या दिवशी तो आला आणि हिंदी गाणी त्याने छान गाऊन दाखवली. तयार गाणारा होता तो, असेल 14-15 वर्षाचा, असेल 16 वर्षाचा. तर त्याला मग मी 2 गाणी हिंदीमधली दिली. एक गाणं असं होतं हम तो म्युनिसिपालिटी वाले, हम तो म्युनिसिपालिटी वाले, अड़ब झड़ब का माल दबा कर मजा उड़ाने वाले, सुल्तान शहर के यार ये तो म्युनिसिपालिटी वाले. ते पिक्चर पुरं झालं. त्या तेवढ्यात मला विनायकांच्या स्टुडिओतून नवयुगमधून ऑफर आली की ते साठे बंधू जे आहेत त्यातले नाना साठे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की तुला डावजेकर विनायकांनी बोलवले. मग मी सरस्वती सिनेटरमधून तिकडे पलीकडे गेलो आणि विनायकांची त्यांनी गाठ घालून दिली. ते विनायकाला मला म्हणलं की असं असं आहे, मी पिक्चर नवीन सुरू करते, वेगळ्या तऱ्हेचं आहे आणि इमोशनल फॅन्टॅस्टिक वगैरे, आणि त्यांच्या त्या कवी कल्पनेच्या भाषेत पुष्कळ काहीतरी बोलले, मला काही कळलं नाही. म्हटलं माझी तयारी आहे. मग बरं म्हणलं, मग तुम्ही जा अकाउंटंटकडे आणि तुमचा पगार का ठरवा. तसं गेलो. तुम्हाला राजगुरूंनी विचारलं, ते तिघे पार्टनर होते, के आत्रे, राजगुरू आणि मास्टर नाही. तर राजगुरूंनी विचारलं की तुम्हाला तिकडे किती पगार मिळतो? म्हटलं 200 रुपये. मग तुम्हाला किती पाहिजे इकडे? म्हटलं 300 द्या. त्यांनी कागदावरती काकडा लिहिला आणि मला पुढे कागद केला 250 रुपये. म्हटलं ठीक आहे, माझी हरकत नाही. तिकडे मला नोकरी लागली आणि मग नवीन स्टुडिओ मोठा छानपैकी मला म्युझिक हॉल मिळाला होता वगैरे आणि सुंदर सोय वगैरे होती. तर तिथे एक दिवशी एक मुलगी सकाळी आली नोकरीसाठी, म्युझिक हॉल शोधत वगैरे, आणि आमचे एक म्युझिशियन मला कोणी म्हणाला अरे डावजेकरची ट्रायल विनायकरांनी सांगितले आणि गाणं ऐकून घे. म्हटलं ठीक आहे. तर तेवढ्यात विनायकराव पण आले. मला म्हटलं डावजेकरची ट्रायल घ्या, मला रिपोर्ट द्या, तिकडे मी स्टुडिओत काम करते. म्हटलं ठीक आहे. तर ती गायला बसली वगैरे. एक गाणं मी ऐकलं आणि एकदम खलासच झालं. इतकी तयारीची आणि सुरेख टिप्पीच्या आवाजात फर्स्ट क्लास गायली. मला हार्मोनियम वाजवणं जड जायला लागलं. मी आणखी तिला गाणं म्हणायला 2-3 गाणी ती गायली. मला भयंकर गाणी आवडली. ती तसंच पेटी ठेवून पळत स्टुडिओत गेलो आणि विनायकराव तिकडे शूटिंग करत होते. विनायकरावनं म्हटलं अहो काय अप्रतिम गाते मुलगी, ती काय मागेल तो पगार द्या, पण तुम्ही सोडू नका तिला. विनायकराव हसायला लागले. काय तो डावजेकर तुम्हाला एवढं माहीत नाही? म्हटलं काय? अहो ही मास्टर दीनानाथची मुलगी. म्हटलं दीनानाथ मला माहिती आहे, त्यांची मी नाटकं गेल्या वर्षात पुष्कळ पाहिलीत पुण्यामध्ये, पण त्यांची मुलगी मला माहिती नाही. त्यांची मुलगी, तिचं नाव लता आणि ती चांगली गाते, आपण ठेवली तिला नोकरीला, काळजी करू नका. पुन्हा 3 जे पार्टनर होते त्यांची बाचाबाची झाली. नेहमीप्रमाणे कंपनी फुटली आणि मास्टर विनायक आम्हाला घेऊन कोल्हापूरला गेले. त्यात नट नटी टेक्निशियन सगळे, मी म्युझिशियन्स गाणारे, दामोअण्णा मालवणकर, विष्णुपंत जोग वगैरे, आणि प्रफुल्ल पिक्चर्स म्हणून त्यांनी संस्था काढली विनायकरावांनी आणि माझं बाळ नावाचं पिक्चर सुरू केलं. तर त्या पिक्चरमध्ये मला एक दिवशी विनायकराव म्हणाले की डावजेकर ही मुलगी एवढी चांगली गाते, तर काहीतरी हे करू ना आपण, तिला चान्स देऊया. म्हटलं देऊया जर काय करायचं तुम्ही ठरवा. मग आम्ही एक दिवशी सकाळी मी आणि विनायकराव खांडेकरांच्या घरी गेलो, विस खांडेकरांच्याकडे, भाऊसाहेबांच्याकडे, आणि विनायकरांनी त्यांना सांगितलं असं असं आहे आणि मुलीसाठी काहीतरी पाहिजे. तर त्यांनी एक सीन लिहून दिला की अनाथाश्रम आहे, त्यातली ही मुलं
फंड गोळा करण्यासाठी रस्त्याने गातगात चाललेले आहेत असा एक सीन त्यांनी लिहून दिला आणि त्याप्रमाणे मग हे झालं. मी चाल पण तयार केली. त्यावेळेला काय असायचं की अगोदर चाल करायची आणि मग कवीला बोलून मग ते चाल ऐकून शब्द लिहिणार. म्हणजे आम्ही एक ओळ 100 वेळा म्हणायची तेव्हा त्यांना एक ओळ सुचायची. असे काय गमती. माझं बा झाल्यानंतर चिमुकलं संसार. पिनाकरांचे को डिरेक्टर होते वसंतराव जोगळेकर. त्यांनी एक पिक्चर काढलं चिमुकलं संसार. त्याच्यात लताला 2-3 गाणी दिली. नंतर तिसरं गजाभाऊ म्हणून पिक्चर काढलं. त्या पिक्चरमध्ये एका सीनसाठी मला मेकअप करावं लागलं, गावं लागलं. माझ्या जोडीला बेबी आचरेकर, अलका म्हणून ती नटी होती, ती होती मुलगी. तर ते काय झालं की त्यावेळेला ब्रह्मदेशातून निर्वासित लोक खूप आले होते आणि पुष्कळसे म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरातसुद्धा आणि कोल्हापूरसुद्धा काही आले होते. त्यातला एक रॉबर्ट नावाचा आमच्या कंपनीत आला नोकरी मागायला मास्टर विनायकरावांच्याकडे. तर ते म्हणलं तू असा मनुष्य झाला, तुला काही मराठी येत नाही काय ना, मी तुला देणार काय नोकरी कसली देणार. तर तो म्हणला साहब मुझे टॅप डान्सिंग आता है. हे विनायकराव चमकले जरा, काय ते त्यांना सुचलं. ते म्हणलं ठीक आहे. मग त्याला 30 रुपये पगार ठरला आणि टॅप डान्स. पण आता शिकवायचा कोणाला टॅप डान्स. म्हणजे आमच्या म्युझिकवाल्यांचा बसलेला असायचा. त्यांनी मला निवडलं, बेबी आचरेकरला निवडलं, वसंत यार एक पियानिस्ट होता त्याला निवडलं आणि आम्हाला तिघांना तो टॅप डान्स शिकवायचा रोज अर्धा तास. त्या बुटांच्या खाली हिल्स लावतात ॲल्युमिनियमच्या टॅप आणि हे आणि आम्ही हे करायचे. तर विनायकरावांनी कल्पना फार चांगली केली की त्यांनी एक सीनच पण नवीन लिहिला गजाभाऊ पिक्चरमध्ये की आगगाडीच्या ट्रेनमध्ये आम्ही दोघे चाललो गात, मी आणि बेबी आचरेकर. माझ्या गळ्यात हार्मोनियम आहे आणि आम्ही दोघे गातोय आणि एखादं कळवं गातो मध्ये टॅप डान्स करतो टक 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 असं काही ते पुन्हा गातोय असं एक सीन काढला होता. ते थोडंसं मी म्हणून दाखवतो. धडाड खडाड अगीन गाडी चाले दुनियेची. धडाड खडाड अगीन गाडी चाले दुनियेची. धडाड खडाड धडाड खडाड खडाड अगीन गाडी धावे दुनियेची. धडाड खडाड धडाड अगीन गाडी धावे दुनियेची. अखंड चाले मुसाफरी या जीवांची. ऐका ऐका. त्याच्यानंतर काय झालं की नेहमीप्रमाणे कंपनी फुटली, म्हणजे बंद पडली, पैसा नाही. मग आम्हाला मुंबईला नेलं विनायकरावांनी सगळ्यांना, नेहमीचा ग्रुप आमचा. आणि मुंबईला ताडदेवला नाना शंकर शेटांचा मोठा वाडा होता त्या मंदिराच्या शेजारीच लागून असतात. त्यात पुष्कळ 20-22 खोल्या होत्या लहानला. तर तिथे प्रत्येकाला एक एक खोली विनायकरावांनी दिली की जशी लता तिची फॅमिली इथे राहिली, बेबी आचरेकर इथे राहिली किंवा आणखी कॅमेरामॅन इथे, एडिटर इथं हे वगैरे वगैरे. मग मला एक खोली दिली आणि असे तिथे राहिलं आणि तिथे आमचं वास्तव्य झालं. तर तेवढाच वसंतराव जोगळेकर मोकळे झाले होते, ते मुंबईला गेलेच. तर त्यांना एक प्रोड्युसर मिळाला लाल गोखले नावाचा आणि त्याने आपकी सेवा में नावाचं हिंदी पिक्चर काढायचं ठरवलं. तर मला वसंतरावांनी बोलवलं आणि मला म्हणलेलं डावजेकर आपल्याला हिंदी गाणी करायची. म्हटलं बेशक करा, माझी तयारी आहे. मग ते करताना मग प्रश्न निघाले की हिंदी गाणी आता फिमेल कोण गाणार. तर मी वसंतरावांना म्हटलं लता आहे की आपल्याकडे, ती आहे, नको असली तर ही आहे, आणखीन एक मुलगी मला आठवत तळपदे पण होती मुलगी गाणारी, ती आहे वगैरे. तर ते तळपदे पण त्यात गायली आणि लताला मी 2 गाणी दिली हिंदीमध्ये. त्यातलं एक गाणं ते पा लागू कर जोरी श्याम मोसे ना खेलो होरी म्हणून फार छान गाणं होतं. त्याच्यानंतर पुन्हा मला नोकरी सोडावी लागली मुंबईची विनायकरावांची, की त्यांनी जे हिंदी पिक्चर मंदिर म्हणून सुरू केलं मुंबईत
तर त्याला संगीत दिग्दर्शक DP कोरगावकरांना बोलवलं आणि मला राग आला की मी घरचा म्युझिक डायरेक्टर असून बाहेरचा कशाला ह्यांनी घेतला, कारण ते हिंदी पिक्चर होते, त्यांचंही एका अर्थी बरोबर म्हणणं होतं. आणि त्या रागाच्या भरात मी नोकरी सोडली ती आणि मी पुढे माझी लताची फारशी गाठही पडायची नाही. पण मग मध्ये जी गॅप पडली तर मला वसंतराव कामेरकर जे HMVचे ते माझ्याकडे आले आणि मला म्हटले, अरे बसलं स्वस्त तर काहीतरी गाणी कर तू, लताची काही गाणी कर. म्हटलं करतो. म्हणून मी लतासाठी 4 गाणी लिहिली आणि चाली बसून रेकॉर्डिंग केलं HMVमध्ये. त्यात ते तुझं स्वप्नी पाहिली रे गोपाला, अशा तऱ्हेचं एक गाणं होतं. ते बरंच पॉप्युलर झालं, अजूनही लोकांना आवडतं. पुढे मग आम्ही मुंबईत, मला बाबूराव मालपेकर म्हणून एक मॅनेजर होते, यंग इंडिया ग्रामोफोन कंपनी म्हणून. तर ते मेडो स्ट्रीट फोर्टमध्ये त्यांचा स्टुडिओ होता. लाकडी बिल्डिंग 3 मजली अशी आणि 3ऱ्या मजल्यावरती तो स्टुडिओ होता. तो सगळा गुजराती कंपनीचा स्टुडिओ होता. तर त्यांचा मला निरोप आला की आमच्याकडे येऊन जा. म्हणून मी भेटायला गेलो बाबूराव मालपेकरांना. मला म्हणले की हे आमचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, आम्हाला कोणतरी मनुष्य पाहिजे नवीन गाणी करायला, तर तुम्ही कराल का? म्हटलं करीन. तर गाणं मी लिहायचं, चाल लावायची, गाण्याला शिकवायचं, रेकॉर्ड करून द्यायचं आणि 15 रुपये घ्यायचे. हे त्यावेळेला मला मिळत होते. HMVचं मी काम केलं त्यावेळेला, तेव्हाही मला 15 रुपये पर सॉंग मिळायचे. असं च्या ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी इकडे कुठेतरी गेले होते आणि मोठा दंगा झाला तिकडे. मला ते बंगालमधलं नाव आठवत नाही कुठे गेले होते. आणि त्याची रिॲक्शन बॉम्बे झाली आणि बॉम्बे इतका मोठा दंगा झाला भयंकर की राहायची ही शक्यता नव्हती. तर आम्ही ऑगस्ट 1946मध्ये मी, माझी पत्नी आणि छोटा मुलगा होता, आम्ही तिघेही पुण्याला पळून गेलो. पुण्यात मला बरीच पिक्चर्स मिळाली. अच्युत रानडे नावाचे प्रोड्युसर होते की जागा भाड्याने देणे, हे जीवाची मुंबई, आणखीन 2 पिक्चर्स आहेत, मला नावं आठवत नाहीत. असे 4 पिक्चर्स त्यांचे मी केली. नंतर माधव शिंदेंचं एक पिक्चर केलं, भालजी पेंढरकरांचे 2 पिक्चर्स केली. त्यावेळेला मी कोल्हापूरला जायचं सगळे गाणारे आणि म्युझिशियन्स घेऊन, आणि अशा तऱ्हेने बरीचशी मी काम केली तिथे. आणि व्हायचं काय की पुण्यात हे प्रोड्युसर पैसे बुडवायचे. पिक्चर संपेपर्यंत थोडे थोडे पैसे द्यायचे. एकदा सगळी गाणी रेकॉर्ड झाली की आणि पिक्चरचं काम संपलं की बाकीचे उरलेले पैसे बुडले सगळे. तर की पेडगावच्या शाळेने एक पिक्चर मला मिळालं होतं. मला राजाभाऊ म्हणले, अशी आमची अडचण आहे, तू पिक्चर केलंस तर बरं होईल. म्हटलं करतो. मग 2,500 रुपयात मी पेडगावच्या शाळेने पिक्चर केलं. ते पेडगावच्या शाळेमध्ये वसंतराव देशपांडेंनी 2 गाणी म्हटलेली आहेत. झांजेबार झांजेबार म्हणून गाणं होतं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे एवढी लोक आहेत ते आपल्या आपापसात मनाला येईल तसं गातात.
अशी सिच्युएशन होती आणि माडगुळकरांनी ते गाणं लिहिलं आहे. त्याची सुरुवात थोडीशी मी ऐकवतो. झांझिबार झांझिबार झांझिबार, दुनिया वेड्यांचा बाजार, दुनिया वेड्यांचा बाजार. झंझिबार झंझिबार झंझिबार, झंझिबार झंझिबार झंझिबार, झंझिबार झंझिबार झंझिबार, झंझिबार झंझिबार झंझिबार. दुसरं पिक्चर केला आम्ही पाहुरे किती वाट. पाहुरे किती वाटवरली सगळी गाणी मला स्वतःला आवडतात, पण ती गाण्याची कथा अशी म्हणजे सिच्युएशन की अशा वेळेला ते गाणं अगदी त्या नेहमीच लक्ष लावून मन देऊन सगळं प्राण त्यात ओतून गातात. तर ते तिसरा अंत त्यातला जो होता तो भयंकर असा की अशांच्या मनाला त्रास देणारा विरहाचा अंतर होता. आणि तिथे आलं की त्यांना त्या तिसऱ्या आणि त्या दुसऱ्या ओळीवरती भरून यायचं, कंठ दाटून यायचं आणि गाता यायचं नाही. म्हणजे बेसुरा काय यायच्या नाही, पण स्पष्ट शब्द यायच्या नाही. असे मग एक टेक मी कॅन्सल केला, पुन्हा दुसरा टेक घेतला, पुन्हा दुसऱ्या टेकला असंच झालं. पण इट वॉज लिटल बेटर. तर तिसरा टेक घेतला आणि मी बंद केलं. म्हटलं अशा वेळी पुरे आता मला म्हणलं मी जाते. मग अशा वेळी राजकमलमध्ये गेल्या, वसंत देसाईंचं कडे त्यांचं रेकॉर्डिंग होतं तिकडे. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं वसंतरावांना की वसंतराव मला जरा 15 मिनटं स्वस्त बसू द्या. डीडीच्या गाण्याने मला रडवलेलं आहे, माझा मूड एकदम गेलेला आहे, मी जरा नॉर्मल झाले मग आपण सुरू करूया याचं. इतका आशाच्या मनातसुद्धा परिणाम झाला त्या गाण्याचा. हे गाणं आम्ही बॉम्बेमध्ये रेकॉर्ड केलेलं होतं आणि काय गमतीदार सीझन तर होता की त्या महिन्यात हिंदी बरेचशी पिक्चर्सची गाणी तोडी रागातच रेकॉर्ड झाली. सगळी शर्माकडे रेकॉर्ड झालेली, आमचं तिथंच गाणं पडलेलं आहे. शर्माजी प्रत्येक म्युझिक डायरेक्टरला म्हणजे हिंदी म्युझिक डायरेक्टरला सांगायचे, अरे यार डीडी का गाना सुनो, उसने भी तुम्हारे जैसा तोड़ी राग में गाना बनाया, लेकिन उसने क्या दैवत कहते उसने क्या गडबड की सुनो जरा. आणि ते शर्माजी सगळ्यांना गाणं ऐकायचं, प्रत्येकाला ते ॲप्रिशिएट व्हायचं. दोन्ही दैवत लागलेली, कोमल दैवत त्यानंतर शुद्ध दैवत वगैरे असं. आणि अरुण सरनाईक तर अगदी केव्हाही भेटला की डीडी कमाल केला तुम्ही, वर उंटे खडे होते दोनों दैवत सुनने के बाद. इतकं लोकांनी पुष्कळ लोकांनी मला सांगितलं आणि त्यांना फार ॲप्रिशिएट. हाती आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करे आपल्या संगीत दिग्दर्शनानं दत्ता डावजेकरांनी मराठी चित्रसृष्टी समृद्ध केली. श्रोत्यांच्या भावविश्वाची अचूक पकड घेणाऱ्या चाली, प्रसंगानुरूप शब्दांना न्याय देणारे स्वर ही डावजेकरांची खासियत. त्यामुळे त्यांनी स्वरबद्ध केलेली गाणी अतिशय लोकप्रिय झाली. गुण माहेरला जाते हो नाखवा,
गोनू माहेरला. अनेक चित्रपटांचं लघुपटांचं पार्श्वसंगीत देताना त्यांनी स्वतःचं विशिष्ट तंत्र विकसित केलं. संगीत क्षेत्रात इतकं मोठं योगदान देणाऱ्या या संगीतकारानं संगीताचं खास शिक्षण मात्र कुठेही घेतलेलं नाही, हे मोठंच आश्चर्य नाही का? मी काय शिकलेलं नाही, काही नाही. मला कोणी संगीताचा गुरुजी काही नाही. मी मनाने मानलेले आहेत तेवढेच गुरु. म्हणजे सुरेश बाबू मानेंना मी संगीतातले गुरु मानलेत, गाण्यातले. फिल्म म्युझिकमधले अनिल विश्वास यांना मी गुरु मानले आहेत वगैरे, असे मी काही गुरु मानलेले आहेत. तर आता एकदा गंमत झाली. हे पिक्चर आहे ना सरकारी पाहुणे, या पिक्चरमध्ये असं आलं की वि.स. खांडेकरांनी गाणी सगळी लिहिली आणि ते कॉम्पिटिशनचं गाणं आलं. तर ते खांडेकरांना काही हिंदी वगैरे येत नाही. तर विनायकला मला म्हणले की भाऊसाहेबांच्याकडनं आपल्याला हिंदी गाणं काय मिळणार नाही, पण तुम्ही बघा कुठे गाणं असलं तर, की जुगलबंदीचं हे गाणं करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. मग मी काय केलं की भातखंडेंचे पुस्तकं भाग पहिला, भाग दुसरा, भाग तिसरा अशी चाळत राहिलो आणि त्या अर्थाचं कुठेतरी काव्य सापडते का, चीज सापडते का असे पाहत गेलो. तर भाग दुसऱ्यामध्ये मला एक सापडले. राग भैरव होता आणि ताल झपताला होता आणि त्याचे शब्द होते नाचे संगीत नटवर भेक धरे तांडव नृत्य करे. म्हटलं हे छान आहे, संगीत आहे आणि डान्स पण आला आहे. म्हटलं ह्याला आपण चाल लावावी म्हणजे आपल्याला जुगलबंदीचं गाणं करता येईल. म्हणून मी त्याला ती चाल लावली. आणि ती तबल्याची बोल, ती नाचाची बाई गाते नाचे संगीत असं करत करत त्यात उदनी तात दिम तर गाणं शिकायचं. आणि मी असंच केलं की भातखंडेचे पुस्तक असतात ना, तर समजा चीज आहे की 20व्या पानावरती आमकीची, त्या चीजसाठी आलाप वगैरे पलटे मागे छापलेले असतात. ते वाचायचे, पलटे आलाप वाचायचे आणि ते पाठ करायचे घोकून वगैरे. की झाला तो राग तयार झाला, आपल्या मनात बसला की कोणी सांगितलं की बागेश्रीतलं गाणं करून दे. ते बागेश्री राग काढायचा, त्याची आलाप पलटे काय असतील ना ते आपण पलटे जरा घोकायचे आणि मग बागेश्री राग डोक्यात शिरला की बागेश्रीतलं गाणं करायचं. अशा तऱ्हेने गाणी करत गेलो. रामचंद्रांचा मला टेलिग्राम पुण्याला आला की मला येऊन भेटा. तर मी ओळखलंच, लताने सांगितलेलं दिसते म्हणून मला बोलवलं तिकडे. मी गेलो आणि तिकडे भेटलो श्रीरामचंद्र त्यांच्या घरी. तर मला म्हणले माझ्याबरोबर चला फिल्मिस्तानमध्ये, आमच्या साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे म्हणून मी तार केली होती. गेलो फिल्मिस्तानमध्ये. त्यांचे प्रोड्युसर ते शशधर मुखर्जी म्हणून होते. ते त्यांची माझी ओळख करून दिली. तर मी आणि श्रीरामचंद्र आम्ही चाललो होतो. समोरनं ते येत होते शशधर मुखर्जी. ते जरा जवळ त्यांनी श्रीरामचंद्रांना विचारलं, अरे हु इज दिस हाफ मॅन. म्हणजे श्रीरामचंद्र 6 फूट उंचीचे आणि मी 4 फूट उंचीचा. त्यांना वाटला ठेंगो मनुष्य कोण. विनोद केला त्यांनी सांगितलं तुम्ही बोलवल्याप्रमाणे यांना आणलेलं आहे. अच्छा उनको गाना दे दो, बोलो ट्यून करने को, मैं आता हूँ 15-20 मिनट के बाद सुनने के लिए. मैंने कहा हां ठीक आहे. मला रूम दिली, हार्मोनियम दिली, गाणं दिली हिंदी. आणि मला अण्णांनी म्हणजे श्रीरामचंद्रांनी सांगितलं की डीडी तुम्ही चाल लावा ह्याला, लावून झालं की मला सांगा, मी त्यांना बोलवून घेतो. म्हटलं ठीक आहे. तर मी 15-20 मिनिटांनी त्यांना सांगितलं श्रीरामचंद्र की तुम्ही आता बोलवा. ते आले, गाणं वगैरे सगळं ऐकलं. चेहऱ्यावर काही त्यांच्या दिसलं नाही, अजिबात काही नाही, मठ्ठ एकदम. अच्छा ठीक आहे म्हणून निघून गेले. तर मला अण्णा म्हणाले
डीडी तुम्ही काय पास झाला नाही त्या परीक्षेत, पण काळजी करू नका, तुम्ही माझ्याबरोबर राहा इथे, मी तुम्हाला असिस्टंट म्हणून मुळीच ठेवत नाही, पण माझ्याबरोबर काम करत चाला, माझी काही हरकत नाही. म्हटलं ठीक आहे. आणि मग कामाला सुरुवात झाली. तर माझ्या नशिबाने त्यावेळेला अनारकलीचं काम चाललं होतं आणि त्यातलं पहिलंच गाणं मला वाटतं रेकॉर्डिंग व्हायचं होतं 1-2 दिवसात. तर ते आमच्या रोज रिहर्सल्स चालायच्या म्युझिक हॉलमध्ये, लता यायची, गाऊन जायची वगैरे. आणि रेकॉर्डिंगच्या दिवशी मग मी उभा राहिलो कंडक्टिंग करायला. तर मुंबईच्या आमच्या पुण्याचे म्युझिशियन्स म्हणजे काय, मडवर म्युझिशियन कुठे कोणाला कंडक्ट करायला लागत नाही काय. तिथे मी आमचे 40-50 म्युझिशियन सगळे, तिकडे लता उभी राहिली वगैरे. मी कंडक्टिंगला उभा राहिलो आणि लताच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि ती ये जिंदगी उसी की है हे गाणं लता सुरू झालं आणि मी आपला कंडक्टिंग करायला लागलो तिला असं करून. जरा ती हसायला लागली मला, डीडी मला कंडक्टिंग करणं का, तुम्ही ऑर्केस्ट्रात म्युझिशियन समोर जा, तिकडे जाणं कंडक्टिंग करा. मग मी इतका नर्वस झाला, गेलो तिकडे आणि म्युझिशियनना कंडक्ट करायला लागलो. गंमत. 1957 सालची गोष्ट आहे. काली टोपी लाल रुमाल नावाचं पिक्चर चालू होतं. तर मी गेलो स्टुडिओमध्ये, बॉम्बे लॅबमध्ये, शर्माजी आमचे रेकॉर्डिस्ट होते. तर चित्रपजींना भेटलो, मला म्हणाले डीडी देखो एक सीन मैं तुमको दिखाता हूँ, सीन देख लो और वो उसके ऊपर म्यूजिक कंपोज करके मुझे दिखा, कंडक्ट करके, अच्छा हो तो मैं रेकॉर्ड करूँगा. मैंने कहा ठीक आहे. मग मी गेलो म्युझिक हॉलमध्ये, पिक्चर लावायला सांगितलं. तो सीन होता जवळ 1.5-2 मिनिटाचा पीस होता म्युझिकचा असा. तो पाहिला, पुन्हा लावायला सांगितलं. स्टॉपवॉच घेऊन पटापटा कुठे चेंजेस म्युझिकचे येतात ते मिनिटच्या सेकंडच्या बरोबर लिहून घेतले आणि मग म्युझिशियनना पटापट सांगत गेलो की 1 ते 10 सेकंदपर्यंत तू हे वाजव, 10 ते 20 पर्यंत तू हे वाजव, 20 ते 40 पर्यंत हे, असं करून म्युझिक सगळं डिवाइड करून दिलं. म्हणजे सतार कुठे येते, व्हायलिन्स कुठे येतात, ट्रम्पेट कुठे किंवा अकॉर्डियन कुठे वगैरे वगैरे असं काय. आणि एक रिहर्सल घेतली बरोबर तेवढ्यात 1.5 मिनिटाच्या पिरियडमध्ये बरोबर येते का नाही, चेंजेस आले पाहिजेत ना, बरोबर शॉर्ट बदलतो तिथे चेंज झाला पाहिजे, त्याची एक ट्रायल घेतली, ती करेक्ट आली. आता मी सांगितलं चलो पिक्चर चला हवी. मग पिक्चरच्या बरोबर एक रिहर्सल घेतली आणि मी पिक्चर लावली, इतकी करेक्ट आली ती की चित्रजी आतल्या रूममध्ये बसल्या त्या रेकॉर्डिंगच्या शेजारी, ते धावत बाहेर आले. मला म्हणले डीडी अरे ये हमारा काम है बस, अभी गो ऑन पूरा पिक्चर का बॅकग्राऊंड म्युझिक कर लो. मैंने कहा ठीक आहे. तेव्हापासून मी चित्रची पुष्कळ पिक्चरचे बॅकग्राऊंड म्युझिक केली. वाडियाचे त्यांच्याकडे पिक्चर असायचे, इकडची तिकडची अशी पुष्कळ निघायची. असं मी बॅकग्राऊंडचं खूप काम केलं. त्यामुळं आय वॉज फेमस इन बॅकग्राऊंड म्युझिक. मद्रासमध्ये तर काय व्हायचं की बॅकग्राऊंड म्युझिक स्पेशलिस्ट असल्याकारणानं हे श्रीरामचंद्र वगैरे लक्ष द्यायचे नाही किंवा चित्रगुप्त वगैरे. पहिल्या दिवशी ट्रायल बघणार, मला सांगणार डीडी कल आजा, पिक्चर देखलं रील बाय रील, टायमिंग उसका ले ले बस हो जाओ. मी दुसऱ्या दिवशी यायचा, एडिटरबरोबर बसायचा, रील बाय रील पिक्चर बघायचं, मार्किंग करायचं सगळं, कुठे म्युझिक पाहिजे, कुठे संपतं वगैरे असं. तर माझी पद्धत वेगळी होती. जनरली पद्धत काय असते सिनेमाची, एक टेक्निकल पॉईंट म्हणून सांगतो की जिथे म्युझिक सुरू होतं ना तिथे काय ते मार्क देतात, एडिटर म्हणा किंवा म्युझिक डायरेक्टर, एक फुली मारतं समजा. मग तिथून ते 24 फ्रेमवरती म्हणजे 1.5 सेकंद एवढं होतं 24 फ्रेम्सचा, तिथे दुसरी फुली, तिथून वरती 24 सेकंदात तिसरी फुली, म्हणजे तो पुन्हा तो 1.5 सेकंद म्हणजे 3 सेकंद ह्यात जातात. आणि अंतर फार पडतं एवढं, म्हणजे 1, 2, 3 एवढं अंतर पडतं. त्यामुळे म्युझिशियनना 1-2 कळत नाही. त्यावेळेला म्युझिक जे असेल पीस त्याचा काय वेगळाच टेम्पो असतो ना, धिंग तान तंतर, हा टेम्पो असतो ते 1, 2 हे कसा टेम्पो जमत नाही. तर माझी स्टाईल वेगळी होती. मी काय करायचा की जिथं पिक्चर सुरू होतं त्या फ्रेमवरती 3चा आकडा टाकणार, तिथून बरोबर मी 16 फ्रेम मोजत वरती आणणार, 1, 2, 3, 4 वरती 13, 14, 15, 16. 16 फ्रेम आले की 17 फ्रेमवरती मी 2चा आकडा टाकतो. तिथून पुन्हा वरती 16 मोजत जायचे, 1, 2, 3, 4, 15, 16. मग पुन्हा 17 वरती 1चा आकडा, पुन्हा 16 मोजायचे आणि वरती एम मी लिहिणार. आणि मग ते जेव्हा तुम्ही पडद्यावर बघता त्या आकडे हे तर ते इतके छान टेम्पोने येतात की 1, 2 म्युझिक. आणि एमचा मला टेम्पो मिळतो कारण एम मी पाहतो, एमवरती काही बोलायचं नाही, 1, 2 म्युझिक, इतका छान टेम्पो मला मिळायचा. त्यामुळं तिथले जे एडिटर्स मद्रासमधले पुष्कळ ठिकाणी काम केलं मी, AVMमध्ये, वाहिनीमध्ये, जेमिनीमध्ये वगैरे. तर सगळे एडिटर्सनी माझं नाव ठेवलं होतं DD16. आता आपण गाणे ऐकतो ना हिंदीमध्ये, अरेंजर असतात, पहिला असिस्टंट, दुसरा असिस्टंट वगैरे काय असतात म्युझिक डायरेक्टरच्या हाताखाली. पण पुष्कळ ठिकाणी मी पाहिलं की म्युझिक डायरेक्टर फक्त चाल तयार करतो, बाकी मग ती अरेंजमेंट जी असते म्हणजे गाणं गाताना पाठीमागे कॉन्ट्रा मेलोडी वगैरे व्हायलिन्स वाजवतात ती,
किंवा मध्ये 2 अंत्याच्या मधलं म्युझिक किंवा इंट्रोडक्शन म्युझिक हे कंपोज करणारे ते असिस्टंट लोक करतात, अरेंजर त्यांना म्हणतात, ते सगळं करतात. खुद्द म्युझिक डायरेक्टर काय फारसं करत नाही. पण मी कुठेही असं केलेलं नाही. सगळं म्युझिक मी कंपोज करायचं, सुरुवातीचं, गाण्यातलं, मधलं, शेवटी कुठे लागलं तर म्युझिक, सगळं मी म्युझिक कंपोज करायचं. 1961-62ला मी मोकळा झालो, म्हणजे श्रीरामचंद्राच्या तावडीतून सुटलो. ते जगबुडी काहीतरी प्रकरण आलं, सगळे जग बुडणार म्हणून, 61 साली का काहीतरी का 62मध्ये. त्याला घाबरून श्रीरामचंद्र त्यांचे मिसेस पण आल्या सिंगापूरला वगैरे, आणि मी अगदी मोकळा होतो. चला म्हटलं आपण काही करावं, तर मोकळे झालो. तर 62मध्ये माझ्याकडे राजाभाऊ ठाकूर आणि त्यांचे असिस्टंट पुण्याहून आले. मला म्हणले की डावजेकर, मी नवीन पिक्चर काढतोय, मी 3 म्युझिक डायरेक्टर्स त्यात घेतलेले, लावणीसाठी एक, नाट्यसंगीतासाठी एक, आणि हिंदी गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक हे तुम्ही करायचं, आणि प्रत्येकाला मी 1,000 रुपये देणार. म्हटलं ठीक आहे, माझी तयारी आहे. आणि त्याप्रमाणे त्या पिक्चरचं मी म्युझिक केलं. पिक्चरचं नाव होतं रंगल्या रात्री आशा, आणि त्यात 3 हिंदी गाणी आशा गायली, आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर आला रखा माझा फार जुना मित्र तबलजी. मी पूर्वी रेडिओत मी गायचा 39-40 साली, तेव्हा आला रखा तिच्या नोकरीला होता, तेव्हापासूनची त्याची माझी ओळख. तर मी आला रखाला टायटल म्युझिकसाठी आणला, आणि माझा आवडता ठेका रूपकचा. तर मी आला रखाला म्हटलं, मला टायटल म्युझिक चाहिए मुझे, लेकिन रूपक बजाना, जो कुछ हो अच्छा बजाना, तुमको मैं 600 रुपये देगा. तो 1000 मागायला लागला, मी काय देत नव्हतो. शेवटी तो तयार झाला, आणि त्यांनी इतकं सुंदर रूपकमध्ये ते हे वाजला ठेकासंबंध. त्याच्यावरती गाणं घेणं म्युझिक काय नाही, नुसतं त्याचा तबला आणि रिदम मागे धरलेली, ताल धरणे वगैरे, इतकं सुंदर त्यांनी वाजवलं. अशा त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेचं म्युझिक मी कंपोज केलेलं. आता हे बॅकग्राऊंड म्युझिक करतो, आणि याच्यात जे चेंजेस वगैरे येतात ना, ते काय होतं की चित्र पाहिलं की माझ्या अंतर्मनात वाद्य आपोआप वाजायला लागतं, की इथं सॅड आहे, हा चालला आहे, आणि तो पाय घसरून धपकन पडेल, तर काय वाद्य कसं वाजेल, कसा इफेक्ट येईल, हे सगळं अगोदर माझ्या मेंदू तयार व्हायला लागतं. त्यामुळे मला कंपोज करायला वेळच लागत नाही, की नुसतं म्युझिशियन समोर जरी बसलो तर मी पटापटा त्याला नोटेशन सांगतो, ग रे ग म ध प म ग रे प म ग, असं नोटेशन सांगतो, लिहून घेतो. तर इतकी मला ती सवय झाली आहे की तुम्ही जरी आता माझ्याशी बोललात आणि हसलात ना, तर तुमच्या हसण्याचा पण मी नोटेशन पटकन म्हणून दाखवेन, इतकी सवय झाली. तर मी किती डॉक्युमेंटरी तुम्हाला सांगतो, 200-300 डॉक्युमेंटरीला मी बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे, खूप डॉक्युमेंटरीला दिलेलं आहे. म्हणजे महिन्याला 5-6 डॉक्युमेंटरी आहेतच माझ्याकडे. पूर्वी फार डॉक्युमेंटरी निघायच्यात. एका डॉक्युमेंटरीमध्ये मी गंमत केली होती, त्याला तर तितका सेन्सेबल असेल कोणी तरच कळू शकेल, की पेटकर म्हणून ते यशवंत पेटकर, त्यांनी टेलिफोनवरची डॉक्युमेंटरी काढली होती. त्याला मी म्युझिक देत होतो. तर त्याची टायटल म्युझिक जे होतं ना, त्याच्यात डिरेक्टर किंवा डायरेक्टर यशवंत पेटकर असं मोठं नाव होतं शेवटी. तर मी काय विचारलं की टेलिफोनवरची डॉक्युमेंटरी आहे, तर इथे आपण मॉर्स वाजवलं तर काय हरकत आहे. आणि मला मॉर्स सगळं माहिती आहे, की कडकट्ट कडकडकड कट्ट, जसं ए कडकडकट्ट, बी टक्क कडकडकड, हे सगळे मला अक्षर पाठ आहेत. तर ती टायटल जेव्हा यायची त्यावेळेला मी एका म्युझिशियनला सांगून ते कडकडकट्ट टक टक असं वाजवलं. तर ते ऐकताना किंवा ऐकायला थिएटरमध्ये जर कोणी आलेला असेल तिथला मनुष्य टेलिफोन कंपनीतला, तर तो बरोबर म्हणाल, अरे हे डायरेक्टर यशवंत पेटकर असं वाजतं इकडे. तो नक्कीच म्हणेल, बाकी कोणाला कळणार नाही. इतक्या गमती मी केलेल्या आहेत. रंगल्या रात्री पिक्चर सुरू झालं, आणि आम्हाला राजाभाऊ ठाकूरने 3 म्युझिक डायरेक्टर बुक केलेले, एक मी, एक वसंत पवार, आणि तिसरे हे छोटा गंधर्व सौदागर, असे तिघे, प्रत्येकाला 1,000 रुपये ठरलेले. आणि ते पिक्चर हिट केलं, पुष्कळ हिट केलं पिक्चर. आणि
त्याचं बक्षीस मिळाल्यानंतर आम्हाला मिळालं काय तर 1,000 रुपये तिघात, म्हणजे 333 असे पैसे वाटले गेले. आणि बावली कुणाला मिळाली तर जाहिरातीत ज्याचं पहिलं नाव होतं छोटा गंधर्व त्याला ती बावली गेली. आम्हाला काय नाही मिळालं. पुष्कळ पिक्चर्स केली, मी चित्र केली, पुष्कळ वेगळे अनुभव पण आले. काही ठिकाणी सुखद अनुभव आले, काही ठिकाणी वाईट अनुभव आले, आणि काही ठिकाणी आपल्याला आवडणारे दोस्त मित्र पण भेटले. काही प्रोड्युसर फार चांगले भेटले आणि काही मोठे विचित्र अनुभव येतात. एक श्यामवर राम नावाचं एक पिक्चर कोणीतरी काढायला घेतलं होतं. ते असेच नवीन प्रोड्युसर होते आणि मला म्हणाले की आशाबाईंच्याकडनं आपल्याला गाणं घ्यायचं आहे. म्हटलं घेऊया, पण पहा आपण गरीब लोक आहोत वगैरे वगैरे. म्हटलं बघूया, आशाबाईंना मी विनंती करतो वगैरे. आणि त्याप्रमाणे आम्ही तिकडे बॉम्बे लॅबमध्ये एक गाणं त्यांचं रेकॉर्ड केलं. रेकॉर्डिंग केल्यानंतर आशाबाई मला म्हणले, डीडी कुठे तुमचे प्रोड्युसर बोलवा. मी त्यांना हाक मारली, या मंडळी. ते दोघे तिघे पुढे आले आशाबाईंच्या पुढे. तर आशाबाईंनी त्यांच्याकडे पाहिलं. असे मला म्हणतात, हे काय फाटके तुमचे प्रोड्युसर. आणि बरं जाऊ द्या म्हणले. ते त्या हात पुढे घ्या दोघा ठिकाणी. का नाही बाई आमचे एवढे पैसे घ्या तुम्ही, खरंच पैसे घ्या, कमीत पण घ्या. अशा वेळी मी नाही पैसे घेणार. बरं राहू द्या. नाही घ्या. असं करून त्यांनी आग्रहाने आशाबाईंच्या हातात पैसे दिले. आशा इकडे वळली, मला हळूच खुणवलं, डीडी इकडे येऊन खूण केली आणि असा हात खाली केला आणि माझ्या हातात 300 रुपये ठेवले आशाने. आणि डीडी मी चलते. आणि ताड आशाबाई निघून गेल्या. लिफ्टपर्यंत गेल्या. मी पोचून आलो, परत माघारी आलो. तर माझ्या मागे 2-3 प्रोड्युसर पळत येतात. काय झालं का अहो डीडी ते आशाबाईंनी तुमच्या हातात 300 रुपये दिले ते द्या. खाली फिल्मचा डबा आणल्यावर त्या माणसाला कमी पडतात, 300 रुपये त्याला द्यायचे. घ्या म्हटलं. दिले त्यांना. असे काही विचित्र प्रोड्युसर भेटतात. एक प्रोड्युसर तर असे भेटले की काय डावजेकर तुम्हाला 2-2 असिस्टंट पाहिजेत कशाला, अनिल मोहिले, नवरून पवार कशाला पाहिजेत, आणखीन एवढे व्हायलिन्स. एवढे व्हायलिन्स काय करायचं, 7-8 व्हायलिन 2 ठेवा, आम्ही तिकडे आवाज मोठा करतो व्हायलिनचा. घ्या. असे काही प्रोड्युसर. आणि पैशाला चिकट, पैसे देणारच नाहीत लवकर, आणि रडून खडून कसं तरी काम करून घ्यायचं, शेवटी पैसे बुडवायचे. असेच फार प्रोड्युसर भेटले. काही चांगले भेटतात, काही शेवटपर्यंत विचारत नाहीत की किती खर्च केलात, आणि तुम्ही नुसतं सांगायचं आणि पटकन देणारे असे असतात. आमच्या राजाभाऊ ठाकूर म्हणा किंवा राजाभाऊ पणसपेसुद्धा तशाच नेचरचे फार चांगले होते. पाहुरे किती वाट पिक्चर जे होतं ना, त्यावेळेला एक गाणं होतं. सिच्युएशन अशी होती की हिरोईन आहे ना, ती पाय दुखरा आहे, तिला नीट चालता येत नाही. तर तिला असा प्रसंग येतो की सैनिकांच्या पुढे जाऊन गाणं गायचं, बॉर्डरवरती फ्रंटवरती जाऊन. आणि त्या सिच्युएशनसाठी मग माडगूळकरांना गाणं मागितलं होतं. तर मागे मी बोललो की माडगूळकरचे संस्कृत नाटक लिहिण्याच्या मूडमध्ये होते आणि त्यांनी संस्कृत लिहिले सगळे. तर त्यांनी गाणं दिलं आणि संस्कृत भाषा सगळं मोठं गाणं दिलं राजा ठाकूरकडे. राजा ठाकूर आले माझ्याकडे, मला दिलं, डीडी बघा, कपड्याला हात मारून. म्हटलं आता काय करणार. म्हटलं तुम्ही सांगा अण्णांना मराठीत गाणं द्या. आपली काही छाती नाही पुढे जायची, त्यांच्या पुढे जायची. म्हटलं मी जातो द्या. मग मी घेतलं ते, गेलो आणि म्हटलं अण्णा सिच्युएशन तुम्ही विसरला असाल. अशी सिच्युएशन आहे की फ्रंटवरती ती बिचारी लगडीबाई जाते आणि सैनिकांची करमणूक करण्यासाठी, त्यांना रिझवण्यासाठी एक गाणं छानपैकी गाते. तर सैनिकांना आवड किंवा त्यांच्या स्तुतीपर असं एखादं गाणं लिहून द्या. माझ्याकडे डोळ्या उठरून पाहिलं माडगूळकरांनी. मला म्हणले बस आत्ता लिहून देतो. बसलं मी. 20 मिनिटात त्यांनी 6 कड्यांचं गाणं लिहून दिलं. सैनिक हो तुमच्यासाठी. इतकं सुंदर गाणं त्यांनी लिहून दिलं. एका वर्षी, ज्या वर्षी माझं पाठलाग चित्र लागलं, त्या वर्षी कॉम्पिटिशनला माझ्याबरोबर मोठमोठे 2-3 म्युझिक डायरेक्टर्स होते. प्रत्येकाचं एक पिक्चर होतं. फडक्यांचंही मला वाटतं स्वतःचं प्रोड्यूस केलेलं पिक्चर होतं का काय, प्रोड्युसर म्हणून, आणि हे होतं. आणि त्यावर्षी मला 5 पिक्चर्स होती आणि 5ही पिक्चर्स माझी तिकडे गेलेली होती परीक्षणासाठी. आणि मी इतका घाबरून गेलो की आता 5ही पिक्चर्स पाजूनसुद्धा मला प्राईज नाही मिळालं तर मी मेलो. कारण एकाही पिक्चरला दुसऱ्या गेलं की त्यांनी जिंकले असं होईल ना. तर वसंत देसाईंना नाही मिळालं, फडक्यांना नाही मिळालं, आणखी कोणाला नाही मिळालं, पण मला पाठलागला प्राईज मिळालं. त्या 2 गोष्टीमुळं की ते एक गाणं आहे, या डोळ्यांची 2 पाखरे, आणि दुसरं म्हणजे पार्श्वसंगीताला. 2 गोष्टीमुळे मला प्राईज मिळालं. सदैव करतील असा कुठेही जगती. या
फुलाची दोन पाखरे फिरतील अवती भवती, असं काहीतरी होतं. पण काय त्यांच्या चेहऱ्याला काय दिसेना राजाभाऊंच्या वगैरे वगैरे. तेवढ्यात मला मिसेसनी शुकशुक केलं, डीडी म्हणून हाक मारली. मी घरात गेलो तर मला म्हणली, तुम्ही असं करा ना, तुमचा आवडता चंद्रकंस राग आहे ना, 2 गाणी तुमची चांगली चंद्रकंसची झालेली आहेत, त्याच रागात काय नाही याला चाललं. म्हटलं ठीक आहे. मग मी जरा बसतो. राजाभाऊंना म्हटलं नाही का आवडली? राजाभाऊ वाईट नाही बोलले, नाही आणखीन ऐकावं ना, काय हरकत नाही म्हणलं. म्हटलं बघा मी चंद्रकंस प्रयत्न करतो. मग तिथे बसल्या बसल्या दिसलं सध्याच्या मराठी चित्रपटाबद्दल म्हणायचं की पिक्चर्स तर निघत नाहीतच मराठी, पण जे निघतात ना त्यांना काय अर्थ नाही, कथानक चांगलं नसतं. संगीत तर काय विचारू नका, संगीताचा सगळा चिवडा झालेला आहे आणि चांगलं काही राहिलेलंच नाही हो. म्हणजे हे केव्हा सुधारेल हे आश्चर्य वाटतं. आणि आता आम्ही काम करणं शक्य नाही एवढं वय झाल्यानंतर, पण जे कोणी करतील त्यांनी तरी मनावरती घेऊन असं चांगलं करावं की आपण काहीतरी क्लासिकल करतोय किंवा असं समाजाला आवडेल म्हणून असं करतोय, असं त्यांना वाटलं पाहिजे, असं करावं. तर इतकी गाणी आपण ऐकतो, हिंदी मराठी वगैरे पुष्कळ. मराठीचं पुष्कळच ऐकली आहेत, हिंदी पण ऐकली आहेत. पण हिंदीमध्ये मला मदन मोहनची स्टाईल फार आवडते, अतिशय सुंदर तऱ्हेची असायची, गझलच्या अंगाची वगैरे. पण माझं एक आहे की इतक्या ठिकाणी म्हणजे हिंदी म्युझिक डायरेक्टर्सकडे काम करून सुद्धा अमक्या एक म्युझिक डायरेक्टर्सचा काही शिक्का माझ्या मनावर किंवा कंपोजिशनवर पडला असं काही झालं नाही. कोणाची मी स्टाईल उचलली नाही, कारण माझा स्वभाव विसरभोळा आहे भयंकर. आज मी गाणं रेकॉर्ड केलं की मला उद्या ते आठवत नाही, चालही आठवत नाही आणि शब्दही आठवत नाही, इतका विसरभोळा भयंकर मी. आणि काय असतं, पुन्हा घरची जबाबदारी ते एक बघावी लागते, पुन्हा धंदा सांभाळायचा. तर माझं असं नेचर आहे, घराकडे कधी लक्षच नसायचं की काय चाललं आहे, पैसे पाहिजेत का काय पत्नीला, आमकं काय करायचं आहे वगैरे, मुलं शिकतात की नाही, त्यांच्या फिया दिल्यात की नाही, माझं अजिबात लक्ष नसायचं. पण हे माझ्या मिसेसने पुष्कळ सावरून घेतलं. एवढंच काय की मुलांना काय करायचं, कोण शिकवायचं, पुढे मोठे झाल्यावर कोण करायचं हे तिनेच ठरलं. एकाला इंजिनियर आणि एकाला डॉक्टर असं, आणि त्याप्रमाणे तिने करून दाखवलं. बायकोमुळे झालं सगळे, मी असं करायला केलं असं माझ्याकडनं झालं नसतं. एक खंत लागून गेली की भरपूर अजून काम माझ्या हातून व्हायला पाहिजे होतं. आणि त्याचा एक शेवट सुंदर असा झाला की लता मंगेशकर अवॉर्ड जे मला मिळालं त्याच्यामुळे मी फार समाधानी झालो. म्हणजे आपल्या आयुष्याची सार्थकता झाली असं वाटलं. आणि हे फार चांगली गोष्ट झाली, लताबाईंचा अवॉर्ड मिळाला यामुळे. त्यामुळे मी फार आनंदी आहे आणि सुखी पण आहे. केशरी केशरी झाले ग केशरी, चांदणे झाले ग केशरी, झाले ग केशरी. पुसटन झाला तारा तोवर, पुसटन झाला तारा तोवर, अरुण उतरला घरी, चांदणे झाले ग केशरी. संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची जाणवती